सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे. तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय? हे बघा, लोकशाही आहे, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा. ते वयाने म्हणजे मोठे तर आहेतच, एक वडीलधारी व्यक्तिमत्व तर आहेत, ते आहेतच. त्यामुळं आव्हान विवान म्हणण्यापेक्षा मी काय त्याबद्दल पक्षाची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची, मी उलटं विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? तुम्हाला लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही. पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादा नाही एक लक्षात घ्या, पण जर बारकाईने जर विचार केला तर मोदीजींनी महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं केवळ मोदीजीच नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं. डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या नागपूरच्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नितीन गडकरीजी आहेत, देवेंद्रजी आहेत, सुधीर भाऊ आहेत. ह्या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर एवढं डेव्हलपमेंट झालं आहे. केवळ नागपूर जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यामुळं दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही.